आपण कुठपर्यंत करू शकतो? फुलाच्या अवस्थेच्या अगोदर. फुलाची अवस्था आल्यानंतर फवारणी करू शकतो का? तेच म्हणते. पण हे जमीन अशी आहे मॅडम, की कचरा होती. म्हणजे इथे कुकुड्डा वगैरे तिथे 8 तासानंतर एक तास हो. तिकडे आमची ओलती जमीन आहे. तिथं काही तेवढं म्हणजे बरं कोणतं वाण वापरताय तुम्ही? हे रुची. रुचीचं 5001 5001 आहे. पण त्याला थोडंसं औषध लावून घ्यायचं. औषधी लावलं मॅडम. सांगते तुम्हाला, हो ऐकून सांगा घ्या. सांगा. मला माहिती हे आहे. मॅडम ते का कुजर कंपनीचं काहीतरी ऐकून घ्या मशीनच ना. आणली होती. तुम्ही गेल्या वर्षी सोयाबीन घेतली का? नाही ते नाही घेतलं आम्ही. नाही नाही नाही, सोयाबीन लावली होती का? हो हो लावली होती. गेल्या वर्षी औषध लावलं होतं. हो. दरवर्षीच लावतो आम्ही, फक्त याच वर्षी नाही. औषध लावण्याचं कारण काय आहे हे थोडं समजून घ्या. म्हणून का औषध व्हायरस कसं नाही आहे? आला का मॅडम? हा? व्हायरस नाही आला सोयाबीनवर? तेच तर सांगते तुम्हाला. व्हायरस नाही आला का औषध तेच लावल्यानंतर? सांगते तुम्हाला. आपण औषध जे लावलं, कोणतं औषध लावलं? हा तुम्ही राईझोबियम ते रायझोबियम लावलं. त्याच्यानंतर तुम्ही आताच सांगितलं मॅडमला क्रुझर लावलं. तुम्ही बुरशीनाशक लावलं होतं का? लावलं ना मॅडम. बुरशीनाशक लावून ते काय येणार मी तुम्हाला आता पण सांगते. आता तुमची आणखीन रिस्क वाढलेली आहे. एक तर तुम्ही औषध बीज प्रक्रिया केली असती ना, तर 1 महिना तुम्हाला शेताकडे पाहायची गरज नव्हती. किती खर्च करायचा मॅडम? सोयाबीन उलट आता खर्च वाढतोय दादा, हे समजून घ्या जरा. आता तुम्हाला विकायचं ना, किती खर्च करायचा? आता तुम्ही खर्च वाढवला ना, पण तुमच्या आता तीन फवारण्या वाढल्या ना. हे का तुम्ही विसरताय? तुम्हाला करायचंय करा, नाहीतर नका करू. फायदा तोटा तुमचाच आहे. आमचं सांगणं काम आहे. पण आता तुमची रिस्क वाढली. पहिले 25 दिवस तुम्हाला फवारणी नसती लागली, आता 8 दिवसात फवारणी करायला लागते. फवारणी नाही केली ना, तर तुमचं पीक हातचं जाते. परत म्हणू नका कृषी विभागाने सांगितलं नाही म्हणून. कसं जाते तर आम्ही पाहू ना मॅडम. हा अरे दरवर्षी शेती करतोय ना आम्ही. अहो शेती तुम्ही करता ना, हो. तशी शेती आम्ही पण करतो. बरोबर आहे मॅडम. कसं आहे मॅडम, किती खर्च करायचा? खर्च बऱ्याच शेती परवडून नाही राहिली एक तर. खर्च लागत जास्त आणि प्रॉफिट कमी. कमी आहे. 3,500 4,000 रुपये अरे सोयाबीन बाबा, मी विकायचं. तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न सगळं करते. केलं मॅडम आम्ही. टोपलं- आम्ही केलं नाही अशातला भाग हे बघा, नाही. मला सांगा, फवारणी करायला खर्च किती येतो? किती खर्च येतो? एका वेळची फवारणी करायला तुम्हाला औषध किती लागते? एका एकराला सांगा. एका एकराला आता आपण कोणतं औषध 5 मारलं पंप मारतो त्याच्यावर? आपण पहिलीच त्याच्यावर. फवारणी फक्त. हो पहिली फवारणी 500 रुपये पकडायची एका एकरी एकरी. 500 ते एका 700 एकराला रुपये. 500 रुपये औषध. हो. औषध ना. हो आणि मजुरी मजुरी तेवढीच. मजुरी 5 एकर मारण. हो एका दिवशी 2.5 एकर मारते खूपच नाही, खूप नाही, होतं. 5 एकर. 5 एकर मारते. परिणाम मिळतो तुम्ही स्वतः मारता की मजूर? स्वतः पण मजूर पण. स्वतःही आणि मजुरालाही. शेती जास्त असल्यामुळे. हा, तर तुम्ही स्वतः जर मारत असाल तर ठीक आहे. हो पण मजुराला जर मारत असाल तर जरा लक्ष द्या. सगळं वरतीच उडवते तो. माहिती आहे मला. मग बरोबर. तर खर्च आपण कोणाचा वाढला? शेतकऱ्याचं. आहे ना. तेच जर तुम्ही बियाणाला लावलं असतं ना, तर तुम्हाला पहिल्या 2 फवारण्याच करायला लागत नव्हत्या. खर्च तुमचा कमी होत होता, कारण बियाणं कमी असते. एवढ्या मोठ्या शेताला फवारणी मग करायला तुम्हाला खर्च बरं जास्त मॅडम, जाईल. हे आपण हे बीज प्रक्रिया केल्यानंतर फवारणी मारायचीच नाही. 25 दिवस तुम्हाला फवारणीच लागत नाही. तेच सांगतोय तुम्हाला. हो का? पहिले 25 दिवस तुम्हाला फवारणीच लागत नाही. आता पूर्ण तुम्हाला बरोबर आहे मॅडम, पण विषय असा आहे का खर्च खूप वाढतो. मला मान्य आहे. ते 400 रुपये 500 रुपयाचे औषध तुमचा होते खर्च मॅडम. कमी करायला म्हणूनच सांगत आहे. तुम्ही हे आता औषध नाही ना हो लावलं, हो हे उगवल्याबरोबर तुम्हाला फवारणी घ्यायला लागते. वरती येऊन जाते मग दवरणच पडते. औषधाला तुम्हाला बियाणं कमी असते, त्याच्यामुळे औषध कमी हो लागते. हो आता एवढ्या मोठ्या शेतात तुम्ही सगळं पेरणी केली, तर एवढ्या मोठ्या शेताला फवारणीचा खर्च लागेल. हा थोडा समजून घ्या. बरोबर आहे मॅडम, तुमच्या मग? परी तुमचं बरोबर आहे. चालू द्या. आमचं परी आमची बरोबर आहे. तुम्ही गायडन देऊन राहिला ते वाईट नाही. हे तुमचं योग्यच आहे मॅडम. तुमचं तुमच्या परी मॅडम योग्य आहे. हे हो बघा, बदल झाला पाहिजे काही ना काही. हे बघा, तुम्हाला आमचं आणि हे सगळं- म्हणणं नाही सगळं केलं की मॅडम. तुम्ही आमच्याच मताने करा. थोडं आमच्या मनाने करून बघा. थोडं तर बीज प्रक्रिया करा. आपण
आपल्यालाच फायद्याचं आहे हे. इकडे गेलो असतो प्रक्रिया कशी पोत्यापर्यंत. त्यांनी पण केली आहे आपण वीज सगळं प्रक्रिया. एकत्र करून जर लावत असू लावून तर त्याचा परिणाम नाही होणार. ती कशी करायची हे सुद्धा मॅडम कडनं समजून घ्या. ते एवढं सांगतात तर थोडं ऐकलं पण पाहिजे आपलं.